सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज। आज जत इथं नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे थाटात आणि उत्साहात उद्घाटन संपन्न झाले। हा शाही सोहळा जतच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, आमदार सदाभाऊ खोत आणि जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच सर्व विद्यमान नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, भाजपचे पदाधिकारी, प्रमुख नेते मंडळी आणि मोठ्या संख्येने जतकर नागरिक या सोहळ्याचे साक्षीदार ठरले। कार्यक्रमादरम्यान बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकास कामांचं भरभरून कौतुक केले। जतच्या सर्वांगीण विकासासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। तसेच देवभूमी जत या नामांतराला विरोध करणाऱ्या विरोधकांना त्यांनी आपल्या शैलीत कानपिचक्या दिल्या। इतकंच नव्हे तर जतमध्ये आगामी काळात विमानतळ उभे राहण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। विकास कामांच्या या उद्घाटनामुळे जतच्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। या संपूर्ण सोहळ्यात आमदार गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले आणि त्यांच्या या बोलक्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा विशेष रिपोर्ट। ऑपरेशन करणारे डॉक्टर आहेत। मी असा आहे की मी चुन्याची गोळी देऊन पोटात राहायचं बंद करू शकतो। या माझ्या विरोधी मित्रांना चुन्याची गोळी माझी हीच आहे। त्यांना आक्षेप आहे की जो नाव बदलायला लागलाय त्यानं त्याच्या गावाचं नाव द्या, त्याचं त्याला तालुक्याचं नाव द्या। माझ्या तालुक्यात 40 मंदिरं नाहीत ना, मी कसं नाव देणार? ही 40 मंदिरं फक्त आणि फक्त भारतामध्ये जतलाच आहेत। अत्यंत जबाबदारीने बोलतोय, जतलाच आहे की ज्या मंदिरामध्ये 1 लाखापासून 25 लाखापर्यंत वर्षाला लोक येतात। 1 लाखापासून 25 लाखापर्यंत मंदिरात येणारी संख्या फक्त आपल्या जत मध्येच आहे। मग काल कोणतरी एक ईश्वरपूरचा पुढारी आला होता, मी कुठल्या तरी पेपरला त्यांचं ब्रॅकेट मध्ये बघितलो, देवभूमी करून काय विकास होणार नाही, ईश्वरपूर केल्यामुळे विकास झाला नाही। अरे बाबांनो, मला फक्त 1 वर्षाचा वेळ द्या। हे जे 40 मंदिर आहेत ना, या 40 मंदिराचं एक सर्किट आम्ही तयार करतोय। 8 मंदिरांना मी तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिलाय। 2 मंदिराच्या वर्क ऑर्डर झाल्या, मुसंडी रमेश देवसी इथं आहे आणि बनाळीवाले आपले येत आहेत बनशंकरी। आता 4 मंदिरांना प्रमाण येत आहेत 5-5 कोटी रुपयाच्या। धानमा देवीला 5 कोटी आधी दिलेले आहे। बिळूरच्या आपल्या काळ भैरवाला 3 कोटी रुपये दिलेले आहेत, अगोदर दिलेले आहे। हे सगळं 8 मंदिराचा विषय संपला। राहिली मंदिरं कुठली? ही फॉरेस्ट मध्ये आहे। कुठलं मंदिर? अंबामाता मंदिर जत, वळसंत संघ तीर्थ, आमच्या कुणालवाडीचं खंडोबा उर्फ तयार आहे। याला साक्षीदार तुमचा लाडका शेतकरी विमानतळ आहे। म्हणजे भूमी आकाशाचं बोलणं झालं आमचं, भूटानमध्ये ते घालायला तयार आहे आणि त्यामुळे जत करायला माझी विनंती आहे। इकडं खालीच आहे, पण या हायवेच्या कडेला जर आपण 300 एकर जागा करून उपलब्ध देऊ शकलो तर विमानतळ सुद्धा जवळ होऊ शकतंय। म्हणजे मी मागणी करताना अशी केली होती, सांगली विमानतळ झालं पाहिजे, कोल्हापूरचं विमानतळ आहे, साताऱ्याचं कराडमध्ये आहे, सोलापूरचं नाईट लँडिंग पण सुरू झालं, कोल्हापूरचं नाईट लँडिंग सुरू झालं, मग आमच्या सांगलीला विमानतळ का नाही? जर सांगलीच्या जागेत विमानतळ होत असेल तर आमचा आक्षेप नाही। तिथं पहिलं करा, तिथं होत नसेल तर आमच्याकडे करा। शेखर विमानतळ आणि माझं बोलणं झालं तर प्रमुख तुमचा नेता आहे, वर बोलणं झालं मुली अन्नाची, ते म्हणजे सांगलीमध्ये होणं शक्य नाही, अडचणी आहेत, तर आपण जतला बॉर्डरमध्ये आपण देऊ शकतो। मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय। त्यामुळं जतच्या जर इकडच्या लोकांनी हायवे करायच्या, कारण हे जिल्ह्याचं असणार आहे आणि त्यामुळे जिल्ह्याच्या लोकांची गैरसोय होता कामा नये। हायवे इतके जबरदस्त झालेले आहेत, सांगलीतून बरोबर अर्ध्या तासात नागल फाट्यावरती येतं। तिथून 10 मिनिटांमध्ये आपण कुठल्या जर भाग दिला तर आपण तिथं विमानतळ करू शकतो। आता मूळ मुद्द्यावरती येतो की ज्या मुद्द्यावरती लोकांना पोटसून उठलाय, आता त्याला मी काहीच करू शकत नाही। मी काय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।